प्रफुल्लभाईंनी पण सांगितलं, त्यांनी मध्यस्थी केली, त्यांनी निरोप आणला समीर भाऊकडे, माझी चर्चा झाली, आम्ही तेच सांगितलं. म्हटलं ठीक आहे, ते म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं. अजितदादांशी बोललो, अजितदादांना समजावून सांगितलं. अजितदादा म्हणाले ठीक आहे, बसू आणि चर्चा करू. पण दुर्दैवाने ते कधी बसले नाहीत आणि पुढे काही चर्चा झालीच नाही. जे मला कळलं ते आज मी स्वतः सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा केली, तुम्ही असं करू नका. तटकरेंनी पण केली, तुम्ही असं करू नका, भुजबळ साहेबांना घ्या. आणि एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला की भुजबळ साहेबांना पाहिजे म्हणून. सतत 4 दिवस त्यांच्या मागे होते, शेवटच्या क्षणापर्यंत की असं करू नका, हे चुकीचं होईल फार. नाही ठीक आहे, आता हे जे झालंय ते झालंय. कोणी केलं, काय केलं, उलटे सुलटे प्रश्न उच्चारण्यात काय अर्थ नाही. मग यांनी केलं का, त्याने, कोणीही नाही. कोणी बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही. कारण प्रत्येक पक्षाचा जो नेता असतो आणि विधानसभेतील नेता असतो, तो त्या विधानसभेतील प्रश्नाची जे काय असेल ती निर्णय तो घेत असतो. कोण म्हणतो त्या पक्षातील का कोणी सांगितलं का, कोण म्हणतो ह्या पक्षातील कोणी कोणी सांगितलं नाही. उलट या सगळ्यांचे मला फोन आले, असं कसं काय झालं. या दुसऱ्या पक्षाचे सगळे जे आहे त्यांच्या कॉमेंट आल्या की हे काय, असं कसं काय होऊ शकतं. म्हणजे काँग्रेस पक्षाचे ते आले, पवार साहेबांच्या पक्षाचे आले, आणखीन काय म्हणतात उद्धव ठाकरेंचे जे आले. और ते जाऊ द्या, बावनकुळे तो आमचा बीजेपीचा अध्यक्ष, तो सुद्धा ओपनली जे आहे, उघडपणे जे आहे सांगतोय. आता काय करायचं, मला एवढंच सांगायचं. ते ठीक आहे, प्रश्न माझ्या आमदार मंत्रिपदाचा नाही. प्रश्न जो आहे, हे जे सगळे प्रश्न जे आहेत समाजाचे जे उभे राहतील, त्यावेळेला संरक्षणाची ढाल कोण उभी करणार आहे, कोण करणार. मंत्रिपद जे आहे, मंत्रिपद किती वेळा आली, मंत्रिपद किती वेळा आलीत आणि किती वेळा गेली. विरोधी पक्षात सुद्धा बसावं लागलं, बसलो ना. विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा काम केलं ना कितीतरी वेळा. तर त्याचं काय एवढं काय दुःख. पण आता सरकार एवढं सगळं ओबीसीनी तुम्हाला दिल्यानंतर हे असं का, हा प्रश्न जो आहे राज्यातील आणि देशातील सुद्धा अनेकांना पडलेला आहे की भाई का असं आहे. हा प्रश्न आहे की का, कशासाठी, याच्या पाठीमागे हेतू काय तुमचा, काय हेतू आहे याचा, काय बिघडलं असतं. ठीक आहे, मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना, लढणार, आम्ही बोलू, तो मुद्दा नाही. सभागृहात सुद्धा मी आहे, लढणार, बोलणार. परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे डासतंय, हे असं का, कुणासाठी. मला आपल्याला एवढं सांगायचं, अनेकांनी जे आहेत काही सूचना सुद्धा केल्या, असं करा, तसं करा, येऊ करा, तेऊ करा, सगळ्यांशी चर्चा करावी लागेल. मी आता परत उद्या परवा मुंबईला जाणार आहे. मुंबईला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, आपले बाकीचे जे काही इतर ओबीसीचे जे लीडर्स आहेत, एल्गारमधले लीडर्स आहेत, त्यांचे फोन येत आहेत, आम्हाला भेटायचं, आपण चर्चा करायची. त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल, देशातील राज्यातील इतर काही लोकांवर चर्चा करावी लागेल आणि नंतर जे काय ते आपल्याला कदाचित पाऊल उचलावं लागेल. घाई करून जे आहे हे प्रश्न सुटत नाही. कुठेही घाईने उडी मारण्यात अर्थ नाही आहे. त्याच्यासाठी विचारपूर्वक जे काय करायचं मी करीन आणि त्यावेळेला तुमची साथ मला पाहिजे आहे. त्यावेळेला तुम्हाला सुद्धा मी विचारात घेणार, करोच विचार.